नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं बुक रीड करत आहोत। त्यातील प्रकरण आहे 16 आंतरराज्यीय संबंध इंटरस्टेट रिलेशन्स हे या टॉपिकचं नाव आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला, म्हणजे कारण प्रत्येक टॉपिक हे इंटरलिंक आहे, त्यामुळे समजण्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघाल तेव्हाच तुम्हाला संपूर्ण आढावा येईल की या टॉपिकमध्ये नेमकं काय आहे, यात काय विचारलं जातं आणि कशा पद्धतीचे प्रश्न येत असतात। सगळी डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळत असते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला। चला तर मग पहिल्या प्रकरण 16 ला सुरुवात करत आहोत। आता वाचूयात। भारतीय संघराज्य व्यवस्थेचे कामकाज सुरळीतपणे सुरू राहणे हे केंद्र आणि राज्य यांच्यामधील सुसंवाद आणि घनिष्ठ सहकार्यासोबतच राज्यामधील परस्पर संबंधावर देखील अवलंबून असते। एक मिनिट। याकरिता राज्यघटनेत आंतरराज्यीय सौजन्याबाबत खालील तरतुदी दिलेल्या आहेत। पहिली, आंतरराज्यीय जल विवादाचा न्यायनिवाडा। 2, आंतरराज्यीय परिषदाद्वारे समन्वय। 3, सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही यांची परस्पर मान्यता। 4, आंतरराज्यीय व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंधाचे स्वातंत्र्य। या व्यतिरिक्त आंतरराज्यीय सहकार्य आणि समन्वयाला चालना देण्यासाठी संसदेने विभागीय परिषदांची स्थापना केलेली आहे। आंतरराज्यीय जल विवाद इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट्स। राज्यघटनेच्या अनुच्छेद 262 मध्ये आंतरराज्यीय जल विवादावर तोडगा काढण्यासाठी तरतूद दिलेली आहे। या 2 तरतुदी पुढील प्रमाणे आहेत। पहिली, कोणत्याही आंतरराज्यीय नदी आणि नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर, वितरण आणि नियंत्रण यांच्या संदर्भात कोणत्याही विवाद किंवा तक्रारीवर संसद कायद्याद्वारे तोडगा काढू शकते। दुसरा असा आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही विवाद किंवा तक्रारीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयाने त्यांच्या अधिकार क्षेत्राचा वापर करू नये अशी तरतूद संसद करू शकते। या तरतुदी अंतर्गत संसदेने नदी मंडळ कायदा 1956 आणि आंतरराज्यीय नदी जल विवाद कायदा 1956 हे 2 कायदे केलेले आहेत। नदी मंडळ कायद्यामध्ये आंतरराज्यीय नदी आणि नदी खोऱ्याचे नियमन आणि विकास करण्यासाठी नदी मंडळ स्थापन करण्याची तरतूद दिलेली आहे। संबंधित राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्र शासन नदी मंडळाची स्थापना करते। आंतरराज्यीय नदी जल विवाद अधिनियमात दिलेल्या तरतुदीनुसार केंद्र शासन आंतरराज्यीय नदी किंवा नदी खोऱ्यातील पाण्याच्या संदर्भात 2 किंवा अधिक राज्यांमधील विवादाच्या अभिनिर्णयासाठी तदर्थ न्यायाधिकरण स्थापन करू शकते। याबाबत न्यायाधिकरणाचा निर्णय अंतिम असेल आणि विवादाशी संबंधित पक्षावर बंधनकारक असेल। या कायद्याअंतर्गत अशा न्यायाधिकरणाकडे पाठवल्या जाणाऱ्या कोणत्याही जलविवादासंदर्भात सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला कोणताही अधिकार दिलेला नाही। आजतागायत केंद्र शासनाने अनेक आंतरराज्य जलविवाद न्यायाधिकरणाची स्थापना केलेली आहे। या न्यायाधिकरणाची नावे, त्यांची स्थापना वर्षे आणि वादाशी संबंधित राज्याची नावे दिलेली आहेत, ते आपण बघून घेऊया। आजतागायत स्थापना झालेली आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे, तर न्यायाधिकरणाचे नाव दिलेले आहे, स्थापनेचे वर्ष दिलेले आहे, संबंधित राज्य दिलेले आहे। कृष्णा जल विवाद न्यायाधिकरण 1 1969 महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश। गोदावरी जल विवाद न्यायाधिकरण 1969 महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिशा। नर्मदा जल विवाद न्यायाधिकरण 1969 राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र। 4 आहे रावी बियास जलविवाद न्यायाधिकरण 1986 पंजाब, हरियाणा आणि राजस्थान। 5 आहे कावेरी जलविवाद न्यायाधिकरण 1990 कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि पुडुचेरी। 6 आहे कृष्णा जलविवाद न्यायाधिकरण 2004 महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश। 7 आहे वंशधारा जलविवाद न्यायाधिकरण 2010 ओडिशा आणि आंध्र प्रदेश। 8 आहे महादई जलविवाद न्यायाधिकरण 2010 गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र। 9 आहे महानदी जलविवाद न्यायाधिकरण 2018 ओडिशा आणि छत्तीसगड। आता बघूयात आंतरराज्यीय परिषदा इंटरस्टेट कौन्सिल्स। अनुच्छेद 263 हे राज्यांमध्ये केंद्र राज्यांमध्ये परिणामकारक समन्वय साधण्यासाठी आंतरराज्य परिषदेच्या स्थापनेशी निगडित आहे। या तरतुदीनुसार राष्ट्रपती अशा परिषदेची स्थापना करू शकतात। राष्ट्रपतीच आंतरराज्य परिषदेची रचना, कार्यपद्धती आणि कामाचे स्वरूप निश्चित करतात। आंतरराज्य परिषदेच्या कामकाजाचे स्वरूप निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला असला तरी अनुच्छेद 263 मध्ये नमूद केलेली कार्ये परिषदेने पार पाडणे अपेक्षित आहे।
त्यामध्ये अ दिला आहे, राज्यामध्ये उद्भवणाऱ्या विवादांची चौकशी करणे आणि सल्ला देणे. आ, राज्य किंवा केंद्र आणि राज्यांच्या दृष्टीने समान हिताशी संबंधित विषयांची चौकशी आणि चर्चा करणे आणि धोरण आणि कृती यांचा उत्तम समन्वयासाठी आवश्यक अशा कोणत्याही विषयावर शिफारसी करणे. आंतरराज्य विवादावर चौकशी करण्याचे आणि सल्ला देण्याचे परिषदेचे कार्य हे अनुच्छेद 131 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राशी पूरक आहे. या अनुच्छेदानुसार सरकारच्या वैधानिक विवादावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देते. आंतरराज्य परिषद वैधानिक किंवा बिगर वैधानिक अशा कोणत्याही स्वरूपाच्या विवादाची हाताळणी करू शकते, मात्र तिचे कार्य सल्लागार स्वरूपाचे आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या वैधानिक बाबी संदर्भातला निर्णय बंधनकारक असतो. अनुच्छेद 263 मध्ये नमूद असणाऱ्या तरतुदीनुसार राष्ट्रपतींनी संबंधित विषयाबाबतच्या धोरण आणि कृतीचा उत्तम समन्वय साधण्यासाठी शिफारसी करणाऱ्या खालील परिषदाची स्थापना केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषद, स्थानिक शासन संस्थांची केंद्रीय परिषद, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या विभागातील विक्री करासंबंधी 4 प्रादेशिक परिषदा. आंतरराज्यीय परिषदेची स्थापना. इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंटरस्टेट काउन्सिल. केंद्र राज्य संबंधावरील सरकारी या आयोगाने 1983-88 राज्यघटनेतील अनुच्छेद 263 अंतर्गत कायमस्वरूपी आंतरराज्यीय परिषदेच्या स्थापनेवर भर दिला. त्याच अनुच्छेद 263 अन्वये स्थापन केलेल्या इतर संस्थांपासून विभिन्न असणाऱ्या आंतरराज्य परिषदेला आंतरशासकीय परिषद म्हणून संबोधण्यात यावी अशी शिफारस आयोगाने केली होती. अनुच्छेद 263च्या खंड ख आणि ग मध्ये दिलेली कार्ये वरील मुद्द्यामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे परिषदेला देण्यात यावी असेही आयोगाने सुचवले. सरकारी या आयोगाने केलेल्या शिफारसींना अनुसरून व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दल सरकारने 1990 मध्ये आंतरराज्य परिषदेची स्थापना केली. या परिषदेमध्ये खालील सदस्यांचा समावेश होता. पहिले, परिषदेचे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान. 2, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री. 3, ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा अस्तित्वात आहे त्यांचे मुख्यमंत्री. 4, विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक. 5, राष्ट्रपती राजवट लागू असणाऱ्या राज्यांचे राज्यपाल. 6, गृहमंत्र्यासह पंतप्रधानांनी नेमलेले 6 केंद्रीय कॅबिनेट मंत्री. परिषदेच्या अध्यक्षाने म्हणजेच पंतप्रधानाने नामनिर्देशित केलेले कॅबिनेट दर्जाचे 5 मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार परिषदेचे स्थायी आमंत्रण सदस्य असतात. आंतरराज्यीय परिषद म्हणजे आंतरराज्य, केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या संबंधाशी निगडीत मुद्द्यावर शिफारसी करणारी संस्था आहे. अशा मुद्द्यांचे परीक्षण करून त्यावर चर्चा आणि विचारमंथन करून त्यांच्यात समन्वय वाढवणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे. परिषदेची तपशीलवार कार्ये खालीलप्रमाणे आहेत. राज्य किंवा केंद्राचे समान हितसंबंधाशी निगडीत विषयांबाबत तपास करणे आणि चर्चा करणे, धोरण आणि कृती यांचा उत्तम समन्वय साधण्यासाठी आवश्यक अशा कोणत्याही विषयाबाबत शिफारसी करणे आणि परिषदेच्या अध्यक्षाने सुचवलेल्या राज्याच्या सर्वसामान्य हिताशी संबंधित अन्य कोणत्याही बाबीवर विचारविनिमय करणे. परिषदेची बैठक वर्षातून किमान 3 वेळा होऊ शकते. या बैठका कॅमेऱ्यात घेतल्या जातात आणि सर्व प्रश्न एकमताने ठरवले जातात. सन 1996 मध्ये प्रकरणावर सदलामसलत आणि कार्यवाही करण्यासाठी परिषदेच्या स्थायी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश होतो. पहिला आहे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्री. 2, 5 केंद्रीय कॅबिनेट मंत्री. 3, 9 मुख्यमंत्री. आंतरराज्य परिषद सचिवालय परिषदेला कामकाजामध्ये सहाय्य करते. या सचिवालयाची स्थापना 1991 मध्ये झाली. भारत शासनाचा सचिव या सचिवालयाचा अध्यक्ष असतो. सन 2011 पासून हे सचिवालय विभागीय परिषदांचे सचिवालय म्हणून देखील कार्यरत आहे. आता बघूयात सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही. पब्लिक ऍक्ट्स अँड रेकॉर्ड्स अँड ज्युडिशियल प्रोसिडिंग. संविधानानुसार प्रत्येक राज्याचे अधिकार क्षेत्र त्याला नेमून दिलेल्या भूभागापुरते मर्यादित आहे. त्यामुळे एका राज्याच्या सार्वजनिक कृती आणि अभिलेखाला दुसऱ्या राज्यात मान्यता मिळेलच असे नाही. या संदर्भात येणारी कोणती अडचण दूर करण्यासाठी राज्यघटनेत संपूर्ण विश्वासार्हता आणि मान्यता या खंडाची नोंद केलेली आहे. या खंडानुसार पुढील बाबीची तरतूद केलेली आहे. पहिलं, भारताच्या राज्यक्षेत्रात केंद्राने प्रत्येक राज्याच्या सार्वजनिक कृती, अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही यांना संपूर्ण विश्वासार्हता मान्यता दिली जाईल. सार्वजनिक कृती या अभिव्यक्तीमध्ये सरकारच्या वैधानिक आणि कार्यकारी कृतीचा समावेश होतो. तर सार्वजनिक अभिलेख या अभिव्यक्तीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकृत कर्तव्ये पार पाडताना तयार केलेले कोणतेही अधिकृत पुस्तक, नोंदणी पुस्तक किंवा अभिलेख यांचा समावेश होतो. दुसरं, या कृती, नोंदी आणि कार्यवाही कशा रीतीने आणि कोणत्या अटीखाली सिद्ध केल्या जातील आणि त्यांचा परिणाम कसा ठरवला जाईल हे संसदेने केलेल्या कार्यांद्वारे निश्चित केले जाईल. म्हणजेच वर नमूद केलेले सामान्य नियम संसदेच्या अधिकाराच्या अधीन राहून या कृतींचा, अभिलेखांचा आणि एका राज्याच्या दुसऱ्या राज्यातील कार्यवाहीच्या पुराव्याची पद्धत आणि परिणाम विहित करतात. तिसरा आहे भारताच्या
राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागातील दिवाणी न्यायालयांचे अंतिम न्याय निर्णय आणि आदेश भारतात कुठल्याही अंमलबजावणीसाठी योग्य असतील या संदर्भात निर्णयावर नवीन खटला दाखल करण्याची आवश्यकता नसते। हा नियम फक्त दिवाणी निर्णयांकरिता लागू होतो आणि फौजदारी न्याय निर्णयांना नाही। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास याबाबत एखाद्या राज्याच्या न्यायालयांना दुसऱ्या राज्याचे दंडनीय कायदे लागू करण्याची आवश्यकता नाही। आता बघूयात आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य, इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स। राज्यघटनेच्या विभाग 13 मधील अनुच्छेद 301 आणि 307 भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंधाशी निगडीत आहे। अनुच्छेद 301 नुसार भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्रात व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध यांचे स्वातंत्र्य असेल। या तरतुदीचा उद्देश राज्यामधील सीमाविषयक अडथळे दूर करणे आणि देशातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंधाच्या स्वतंत्र प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मक बाजारपेठ तयार करणे हा आहे। या तरतुदीतील स्वातंत्र्य केवळ आंतरराज्य व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंधापुरते मर्यादित नाही, त्यात राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंधाचा समावेश होतो। त्यामुळे याबाबत कोणत्याही राज्यावर सीमेवर किंवा मालवाहतुकीच्या कोणत्याही टप्प्यावर निर्बंध लादल्यास अनुच्छेद 301 चे उल्लंघन मानले जाते। कलम 301 ने दिलेले स्वातंत्र्य राज्यघटनेच्या भाग 13 च्या कलम 302, 305 मधील तरतुदी वगळता सर्व निर्बंधापासून मुक्तता प्रदान करते। या तरतुदी खाली स्पष्ट केलेल्या आहेत। पहिली आहे, सार्वजनिक हितासाठी संसद आंतरराज्यीय किंवा राज्यांतर्गत व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालू शकते। मात्र संसदेला भारतातील कोणत्याही भागात मालाची टंचाई असल्याखेरीज राज्यामध्ये भेदभाव करता येत नाही किंवा एखाद्या राज्याला प्राधान्य देखील देता येत नाही। दुसरा आहे, राज्याचे विधिमंडळ सार्वजनिक हितासाठी व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध यांच्या स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध लादू शकते। मात्र त्याबाबतचे विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व मंजुरीनेच विधिमंडळात मांडले जाऊ शकते। तिसरा आहे, एखाद्या राज्यात इतर राज्यांमधून किंवा केंद्रशासित प्रदेशातून आयात केलेल्या वस्तूवर जर संबंधित राज्यात उत्पादित केलेल्या तत्सम वस्तूवर कोणताही कर आकारला जात असेल, संबंधित राज्याचे विधिमंडळ कर आकारू शकते। या तरतुदीने राज्याकडून पक्षपाती कर लादण्याचा मज्जाव केला जातो। 4 आहे, अनुच्छेद 301 अंतर्गत प्रदान केलेले स्वातंत्र्य राष्ट्रीयकरण कायद्याच्या म्हणजे केंद्र किंवा राज्याच्या बाजूने मक्तेदारी ची तरतूद करणारे कायदे अधीन आहे। त्यामुळे नागरिकांना पूर्णता किंवा अंशतः वगळून किंवा अन्यथा कोणत्याही व्यापार, व्यवसाय, उद्योग किंवा सेवा सुरू ठेवण्यासाठी संसद किंवा राज्य विधिमंडळ कायदे करू शकतात। व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध आणि त्यावरील निर्बंध यांच्याशी संबंधित वरील तरतुदीची प्रयोजने पार पाडण्यासाठी संसद एका प्राधिकाऱ्याची नियुक्ती करू शकते। संसद या प्राधिकाऱ्याला आवश्यक ते अधिकार आणि कर्तव्ये प्रदान करू शकते। मात्र आजतागायत अशा कोणत्याही प्राधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही। आता बघूयात विभागीय परिषद, झोनल काउन्सिल्स। विभागीय परिषदा या वैधानिक घटनात्मक नाही संस्था आहेत। त्यांची स्थापना संसदेच्या 1956 च्या राज्य पुनर्रचना अधिनियमानुसार करण्यात आली। या कायद्याने देशाचे 5 विभाग उत्तर, मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण करून प्रत्येक विभागासाठी एक विभागीय परिषद स्थापन केली। हे विभाजन करताना विचारात घेतलेल्या बाबी पुढील प्रमाणे आहेत: देशाचे नैसर्गिक विभाग, नदी प्रणाली आणि संदेशवहनाची साधने, सांस्कृतिक आणि भाषिक आत्मीयता, आर्थिक विकासाची आवश्यकता, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था। प्रत्येक विभागीय परिषदेमध्ये खाली सदस्य असतात। पहिला आहे केंद्रीय गृहमंत्री विभाग, दुसरा आहे विभागातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री, तिसरा आहे विभागातील प्रत्येक राज्याचे इतर 2 मंत्री, चौथा विभागामध्ये केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक। या व्यतिरिक्त खालील व्यक्तींचा विभागीय परिषदेमध्ये सल्लागार म्हणून समावेश केला जाऊ शकतो, मात्र त्यांना बैठकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो। पहिले आहे नीती आयोगाने नेमलेले व्यक्ती, 2 विभागातील प्रत्येक राज्याचे मुख्य सचिव, 3 विभागामध्ये प्रत्येक राज्याचे विकास आयुक्त। केंद्रीय गृहमंत्री या 5 विभागीय परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवतात। प्रत्येक मुख्यमंत्री केवळ 1 वर्षासाठी उपाध्यक्ष या नात्याने काम करत असतो। उपाध्यक्षाची निवड रोटेशन पद्धतीने केली जाते। राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र यांच्यातील सहकार्य आणि समन्वयाला प्रोत्साहित देणे हे विभागीय परिषदाचे उद्दिष्ट आहे। परिषदेच्या बैठकांमध्ये आर्थिक आणि सामाजिक नियोजन, भाषिक अल्पसंख्याक, सीमावाद, आंतरराज्यीय वाहतूक यासारख्या विषयावर चर्चा केली जाते आणि त्याबाबत शिफारसी करण्यात येतात। विभागीय परिषद सल्लागार मंडळे म्हणून काम करतात। विभागीय परिषदाची उद्दिष्टे आणि कार्ये तपशीलवार खालीलप्रमाणे आहेत: पहिला आहे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे, दुसरा तीव्र राज्य अस्मिता, प्रादेशिक वाद, भाषावाद यासारख्या विशिष्ट प्रवृत्तींना प्रतिबंध करण्यास मदत करते, तिसरं राज्यामध्ये काही प्रकरणाबाबत वितुष्ट निर्माण झाल्यास त्याचे परिणाम दूर करण्यासाठी आणि पुनर्रचना, एकत्रीकरण आणि आर्थिक प्रगतीची क्रिया समन्वित करण्यासाठी मदत करणे, तिसरा आहे एकात्मक धोरण, चौथा आहे एकात्मक धोरणाची आखणी करण्यासाठी केंद्र आणि राज्यांना सामाजिक आणि आर्थिक बाबींमध्ये परस्पर सहकार्य, विचारांची देवाणघेवाण करता यावी म्हणून दुवा साधणे, पाचवा आहे प्रमुख विकास प्रकल्पाच्या यशस्वी आणि जलद अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये सहकार्य साधणे, सहावा आहे देशातील विविध प्रदेशांमध्ये
राजकीय समतोल राखणे. आता बघूयात पूर्वोत्तर विभागीय परिषद वर उल्लेख असणाऱ्या विभागीय परिषदा व्यतिरिक्त 1971च्या पूर्वोत्तर परिषदा कायद्याने स्वतंत्र संसदीय कायद्याने पूर्वोत्तर विभागीय परिषद स्थापन करण्यात आली. परिषदेच्या सदस्यांमध्ये आसाम, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि सिक्कीम राज्यांचा समावेश आहे. या परिषदेची कार्य विभागीय परिषदेसारखीच आहे, मात्र पूर्वोत्तर परिषदेला या कार्याव्यतिरिक्त सदस्य राज्यासंबंधी महत्त्वाच्या सामायिक बाबीचा समावेश असणारी एकात्मक आणि समन्वित प्रादेशिक योजना तयार करावी लागते. परिषदेला विभागामध्ये सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सदस्य राज्यांनी केलेल्या उपाययोजनांचा वेळोवेळी आढावा घ्यावा लागतो. आता बघूयात विभागीय परिषदा एका दृष्टिक्षेपात बघून घेऊयात. नाव आहे, सदस्य आणि राज्य आहे, मुख्यालय आहे. उत्तर विभागीय परिषद हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख, नवी दिल्ली इथे त्याचं मुख्यालय आहे. मध्य विभागीय परिषद यांचं राज्य आहे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. त्याचं मुख्यालय अलाहाबादला आहे. पूर्व विभागीय परिषद बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा. त्याचं मुख्यालय कोलकाताला आहे. आणि चौथा आहे पश्चिम विभागीय परिषद गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि दादर नगर हवेली व दमण आणि दीव. याचं मुख्यालय मुंबईला. दक्षिण विभागीय परिषद यांचं आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी. चेन्नईला आहे त्याचं मुख्यालय. आणि आता बघूयात आंतरराज्य संबंधाशी निगडीत अनुच्छेद आहे, एका दृष्टिक्षेपात बघून घेऊयात. आशय दिलेला आहे, अनुच्छेद दिलेला आहे 261 आहे. तर सार्वजनिक कृती अभिलेख आणि न्यायिक कार्यवाही आहे 262 मध्ये. आंतरराज्यीय नद्यांचा किंवा नदी खोऱ्यामधील पाण्यासंबंधीच्या तंट्याचा अभिनिर्णय 263 मध्ये. आंतरराज्य परिषदेबाबतच्या तरतुदी 301 व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंधी यांचे स्वातंत्र्य. 302 व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंधी याच्यावर निर्बंध लादण्याचा संसदेचा अधिकार. 303 व्यापार वाणिज्य संबंधाच्या केंद्र आणि राज्याच्या वैधानिक अधिकारावर निर्बंध. 304 मध्ये राज्यामधील व्यापार, वाणिज्य, व्यवहार संबंध यांच्यावर निर्बंध. 305 मध्ये विद्यमान कायद्याने राज्याच्या एकाधिकाराची तरतूद करणारे कायदे यांची आवृत्ती. 306 मध्ये पहिल्या अनुसूचीतील विभाग बी मधील विवक्षित राज्याचा व्यापार आणि वाणिज्य यावर निर्बंध लादण्याचा अधिकार रद्दबातल केलेला आहे. आणि 307 मध्ये अनुच्छेद 301, 304 यांची प्रयोजने पार पाडण्याकरिता प्राधिकाऱ्यांची नियुक्ती. अशा पद्धतीने आपण प्रकरण 16 कंप्लीट केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ज्या विद्यार्थ्यांना खरंच ऐकून अभ्यास करायचा असेल त्या विद्यार्थ्यांकरता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवला गेलेला आहे. तर तुमचं एक लाईक, एक सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन आहे. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याकरिता तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि नवीन चला तर मग इथेच आपण थांबूयात. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. नवीन टॉपिक, नवीन प्रकरण घेऊन येऊया. आणि एकच टॉपिक राहिला आहे, त्याच्यानंतर विभाग 3 सुरू होणार आहे. विभाग 3 पासून खूप महत्त्वाचे प्रश्न येत असतात आणि खूप जास्त महत्त्वाचा आहे तो. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओला लाईक करत चला. धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ बघता मात्र व्हिडिओला लाईक करत नाही आहात. प्लीज लाईक करत चला.